गोलपीठा मुंबईच्या कामाठीपुऱ्यामध्ये असलेलं वेश्यागृह, जिथं दारूचे दुकानं गोलाकार लागलेले आहेत आणि मध्ये ते वेश्यागृह आहे, खूप गाजलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारण्यांनी विशेषतः भारतीय जनता पार्टीचे सगळे जे धुरंधर आहेत, या धुरंधरांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने अशाच प्रकारचा राजकीय बाजार भरवलेला आहे. अशा तिखट प्रतिक्रिया प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. फक्त संजय राऊत बोललेले नाहीत. सोशल मीडियामध्ये ज्याप्रमाणे आग ओकली जात आहे या 6 खासदारांच्या फुटीच्या संदर्भात, ती बरंच काही बोलून जात आहे. आणि आता शरद पवार यांनी असं ठरवलेलं आहे की हे जे फुटीर खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन सभा घ्यायच्या. कारण काय? कारण हे आहे की मशालीच्या चिन्हावर हे खासदार निवडून आलेले आहेत आणि मशालीच्या चिन्हाला समोर ठेवून ते बटन दाबावं असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांना आवाहन केलं होतं. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं देखील या निवडून आलेल्या 6 खासदारांना मिळालेली आहेत. याची दखल घेतली पाहिजे. अजून एक मोठा विरोध आहे जो या 6 खासदारांनी केलेला आहे. आणि मग याला युगांडा, नायजेरिया, सोमालिया इथं जसं पॉलिटिकल प्रॉस्टिट्यूशन चालतं, ते सिद्ध करण्याचा जणू विडाच उचललेला आहे. अशा पद्धतीचा मंजूर केलेला एक ठराव. तो काय ठराव आहे, एकूण हा राजकीय वेश्या बाजार कसा चाललेला आहे, त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करू. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. बोली लागलेली आहे म्हणजे 50 खोके एकदम ओके हे ज्या वेळेला 40 खासदारांच्या बाबतीमध्ये झालं, त्यावेळेला एकाच्याही कानशिलात लगावली गेली नव्हती, दगडही भिरकावला गेलेला नव्हता. मात्र केंद्रीय सुरक्षा दलाची सगळी तैनात यांच्या घराभोवती इकडं तिकडं सगळं उपस्थित होती. राडा झाला नाही. आता मात्र ऑपरेशन तुडवा केलं जाणार आहे, घरामध्ये घुसून मारलं जाणार आहे, रस्त्यामध्ये हे सगळं होणार आहे, राडा होणार आहे. त्या पद्धतीने स्वतः मवाळ स्वभावाचे उद्धव ठाकरे देखील आता आक्रमक झालेले आहेत. मुंबईतल्या अनेक पदाधिकाऱ्यांना त्यांनी मातोश्रीवर बोलवलेलं आहे आणि जे सांगायचं ते आता सांगण्याचं काम सुरू आहे. संजय राऊत यांची तोफ तर धडाडत आहेत. आता आपले खासदार हे फुटणार आहेत, जे मातोश्रीलाही माहिती होतं, सगळ्या नेत्यांना माहिती होतं, अरविंद सावंत गटनेते त्यांना माहिती होतं, प्रतोद अनिल देसाई यांना माहिती होतं, प्रवक्ते राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना देखील माहिती होतं. तरी देखील हे झालं कसं? कारण थोडीशी शिथिलता आणि असं होणारच नाही याचा नडलेला अति आत्मविश्वास. पण बाजार एवढा मोठा भरलेला. ओमराजे निंबाळकर हे कधी फुटून जातील, जे 3 लाख मतांनी निवडून आलेले. त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून केलेला ज्यांच्यावर आरोप आहे, त्या पद्मसिंह पाटलांचे राणा जगजित सिंग यांच्याशी असलेलं त्यांचं वैर जग जाहीर आहे. त्याचा निकाल आता 20 तारखेला आहे. हे सगळं असं असताना आपण कुठे चुकलो याचं आत्मपरीक्षण मातोश्रीवर चाललेलं असताना आणि त्या राडेबाजीच्या सूचना पहिल्यांदाच आपल्या राजकीय आयुष्यात देणाऱ्या उद्धव ठाकरेंचं काय चुकलं हा विषय वेगळा आहे. आता हे जे 6 खासदार आहेत यांनी लोकसभेचे सभापती ओम प्रकाश बिर्ला यांना एक पत्र दिलेलं आहे आणि आमचा स्वतंत्र गट पाहिजे, आम्हाला शिवसेनेमध्ये विलीन व्हायचंय वगैरे वगैरे अशा शब्दाचं ते
पत्र आहे असं म्हणतात. ते अजून काही प्रसार माध्यमांसमोर आलेलं नाही. त्यामुळे आपण या चॅनलवर एक व्हिडिओ केलेला आहे की अजून प्रश्नचिन्ह आहेच आहे, ते रोखलं गेलेलं आहे का काय कायद्याच्यामुळे, असं देखील बोललं जात आहे. म्हणजे जोपर्यंत हे खासदार त्या नेस्को गोरेगावच्या त्या सेंटरमध्ये येत नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या त्या व्यासपीठावर वर्धापन दिनाच्या दिवशी, तोपर्यंत काही खरं नाही. आणि त्याच्यानंतर काय जाहीर केलं जाईल अजून त्याला पुरेसा वेळ आहे. आता हे जे खासदार आहे 6 खासदार, यांनी एक ठराव मंजूर केला, तो म्हणजे राजकीय वेश्या बाजारात कशा प्रकारे वागलं जाऊ शकतं याचा एक उत्तम उदाहरण म्हणून या ठरावाकडे पाहता येईल. काय तो ठराव? तो ठराव असा आहे की हिंदुत्ववादी विचारसरणी सोडून आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या मनस्थितीत आहे तसं बोललं जात आहे. आणि संजय राऊत यांनी ज्याप्रमाणे तृणमूल काँग्रेसमध्ये विलीन व्हावी असं जे वक्तव्य केलेलं आहे, त्याचा अर्थ तेच स्पष्ट होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही काँग्रेसमध्ये जाणार आहे. आणि त्याच्यामुळं आम्ही या पक्षात राहू इच्छित नाही, आमचा एक स्वतंत्र गट, अशा प्रकारचा ठराव केलेला. आता हा विनोद आहे की नाही? म्हणजे आपण काय करतोय? कमरेचं सोडून आपल्याला थोई थोई भर चौकामध्ये जर नाचायचं असेल राजकीय बाजारामध्ये, तर आपण काय गुंडाळलं पाहिजे आपल्या याला? म्हणजे डोक्याला मेंदू नावाचा जो प्रांत आहे त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे याचा काहीही विचार नाही. आणि एक साधे शिवसैनिक जे म्हणजे स्वतःच्या वाहना कशात इथपासून त्यांचा इतकं त्या अवस्थेमध्ये ते आहे, चिंता आहे त्यांना, महागाईची चिंता आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे सांगितलं होतं की उद्धव आणि आदित्यला सांभाळा, आणि त्याप्रमाणे ते सांभाळत आहेत. आणि ते पोटतिडकीने जे बोलत आहेत ते विचारत आहेत. फक्त 15 कोटी 50 कोटी वगैरे असं काही नाही, तर 100 कोटींचा सौदा झालेला आहे. गद्दार पार्ट 2 रिलीज झालेला आहे. पहिल्याच दिवशी 700 कोटी रुपयाचा गल्ला जमलेला आहे वगैरे वगैरे, असं ते सगळं चाललेलं आहे. मग याला खतपाणी कोण घालत आहे? कुणामुळे हे होत आहे? अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नाकावर टिचून जी परवानगी दिली की जा आता ऑपरेशन टायगर करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे? आपल्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आणि ग्रीन सिग्नल नाही, तुमच्याशी ते जे भर व्यासपीठावर गुलगुल बोलतात, हास्य विरोध करतात, तुम्हाला तासभर वेळ देतात, याचाच अर्थ काय समजायचं ते समजून घ्या. कारण आता त्यांना गरज आहे 2029 मध्ये जर बहुमत गाठायचं आहे, ते एक आहे. आणि दुसरं अलीकडे 850 543 वरून 850 इतकी जर खासदारांची संख्या करायची असेल, आपली ती व्हिस्टा बिल्डिंग मध्ये तेवढे खासदार आणून बसवायचे असतील, तर आपल्याला हे करावं लागणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये सामदंड भेद काय, 2-4 दिन लोग गालियां देंगे, ये होगा, मीडिया में आ जाएगा, वो आप फिक्र मत करो. आणि परवानगी दिलेली आहे, तर ती परवानगी घेऊन ताबडतोब एकनाथ शिंदे यांची विमानं, कोट्यवधीची विमानं इकडून तिकडून उड्डाण झालेली आहेत. मग रोमराजे पहाटे पोहोचले का दुपारी पोहोचले, तिथून पुण्याला आले, आईला भेटले, पुन्हा मुलाला भेटले, तिकडं गेले. आता 20 जूनला त्यांचा तो खटला आहे, मग त्याच्यानंतर ते बोलणार आहेत. मग ते नंतर काय झालं? संजय दिना पाटील तिकडून विमानाने इकडे आले, 4 वेळेला खोटं बोलले. आष्टीकर, देशमुख, संजय जाधव हे आपले वेगवेगळ्या पद्धतीने मस्त विमानवारी करत आहे. नांदेडून तिकडे गेले, तिकडून तिरुपतीला गेले का शिर्डीला गेले का कुठे गेले, सगळ्यांनी आई बाबांची शपथ घेतली, साई बाबाची शपथ घेतली. आणि जे करायचं ते केलेलं आहे. ते संसदीय पक्षाच्या बैठकीला म्हणजे गटनेते अरविंद सावंत आणि प्रतोद अनिल देसाई यांनी जी बैठक बोलवली होती त्याला दांडी मारलेली, यात सगळं आलेलं आहे. आता
चट्टान की तरह हम आपके पीछे खडे है असं सांगणारे अमित शहा आता ओम प्रकाश बिर्ला यांच्या मार्फत काय करणार आहे? त्यांना ती परवानगी देणार आहे? ती भलं आज उद्या परवा कधीतरी ती द्यावी लागणार, ती दिली जाणार आहे, कारण या 6 खासदारांनी त्यांच्या सांगण्यावरून उड्या तर मारलेल्या आहे. आता हे करायचंय सर्वोच्च न्यायालय म्हणजे कायदेशीर तज्ञ स्पष्टपणे सांगतात आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कुठली पर्वा न करता पक्षांतर बंदीचा कायदा, 10वी सूची, 2/3 बहुमत आणि 9 पैकी हे 6 खासदार 2/3 जरी असले तरी देखील मूळ पक्ष फूट जोपर्यंत मान्य करत नाही आणि जोपर्यंत तो पक्ष म्हणत नाही की आपल्याला विलीन व्हायचं आहे, तोपर्यंत हे 10व्या सूचीनुसार हे ग्राह्य धरता येणार नाही. फक्त 9 पैकी 6 फुटले, त्याच्यामुळे 2/3 झाले, स्वतंत्र गट झाला. मग जसा तृणमूल काँग्रेसला परवानगी दिली की तुम्ही आता काय करा, त्या त्रिपुरा मधल्या नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया मध्ये सहभागी ते सामील होऊन जा, तसं मात्र इथं होणार नाही. तेही बेकायदेशीर आहे, तेही बेकायदेशीर आहे. तसं ममता बॅनर्जी यांचे जे अभिषेक बॅनर्जी त्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. परंतु हे जाईल कोर्टात, सर्वोच्च न्यायालयामध्ये, ते कधी जाणार हा भाग वेगळा. तोपर्यंत आपल्याला जे डिलिमिटेशन आहे, 1 नेशन 1 इलेक्शन आहे, समान नागरिक कायदा काय करायचं ते सगळं करून घ्यायचं आहे. त्यासाठी 366 आपल्याला एवढा आकडा गाठायचा आहे, त्यासाठी ते करू. कोर्टाचं काय आपल्या हातात, आपल्या हातात आहे. म्हणजे कसं हातात, म्हणजे 4 मुख्य न्यायाधीश बदलले सुप्रीम कोर्टाचे, निकाल लागलेला नाही. सूर्यकांत ते झुरळ फेम त्यांनी जे वक्तव्य केलेलं ते ते उलट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रवक्त्यांना नेत्यांना सांगायचं की तुमचे जीव आवरा, आम्ही निकाल देऊ तुम्हाला नंतर. 4 वर्ष झालेले आहेत आणि ती 10वी सूची काय काय वगैरे त्याच्यावर ते चर्चा आणि चर्चा, त्याच्यावर सगळं ते चाललेलं आहे. वेळ मारून नेली जात आहे. निवडणुका पार पडलेल्या आहेत. पुढच्या निवडणुका येईपर्यंत तरी निकाल लागेल का हाही प्रश्न आहे. आणि त्याच्या आधी ह्या संसदेमध्ये आपलं ते बिल मंजूर झालं पाहिजे, कसंही करून काहीतरी केलं पाहिजे. या दृष्टीने सगळं चाललेलं आहे. म्हणून या राजकीय वेश्या बाजाराला परवानगी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे असं म्हटलं जातं. लोक जे बोलतात ते आपण बोलतो, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून बोलतो, कोणाची भीड भाड न बाळा. आता ते म्हणाले गिरीश महाजन की राडेबाजी करायला यांच्याकडे कोण राहिलंय, ते रावसाहेब दानवे यू तू, आधी चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले. काय म्हणाले ते, भारतीय जनता पार्टीचा आणि या खासदार फुटीचा काही संबंध नाही. असं बोलून नुसतं होणार नाही. लोकांना, शेंबड्या पोरालाही कळतंय आता हे कोण लोटस ऑपरेशन करत आहे, कोण ऑपरेशन टायगर करत आहे, कोण काय करत आहे. आता लोकांनी ठरवलेलं आहे की ऑपरेशन तुडवा करायचं आहे. त्यामुळं फक्त संजय राऊत बोलतात, शिवराळ भाषा वापरतात, स्पष्ट बोलतात, कपाळावर नेमकं अचूक बाण टाकतात. त्याच्यामुळं आपलं पित्त खवळतं. त्या संजय राऊत यांचं सोडा, बाकीच्या जनसामान्यांमध्ये प्रचंड अशी संतापाची तिडीक निर्माण झालेली आहे. सोशल मीडिया सगळं बघावं आणि मग आपल्याला काय वाक्य वापरायचं. मग आपण राष्ट्रप्रथम, संस्कृती वगैरे ते काय असे सगळं संस्कार, आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये कशा प्रकारे कार्यकर्ता तयार झाला पाहिजे, देशाची सेवा केली पाहिजे, समाजसेवा कशी केली पाहिजे वगैरे 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 वगैरे, ते सगळं ते तिकडं. इकडं जे चाललेलं आहे याला खतपाणी कोण घालतंय हे आता सगळ्यांना एवढं कळालेलं आहे. आणि आता बघा की हे अशा पद्धतीने या गोष्टी अजून पुढे पुढे जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये जर राजकीय संस्कृती खऱ्या अर्थाने जर टिकवायची असेल तर या सगळ्या पक्षांनी, ज्यांनी ज्यांनी कमरेचं सोडलेलं आहे, त्यांनी ते डोक्यावर जे बांधलेलं आहे ते डोक्यावरचं काढून कमरेला आधी गुंडाळलं पाहिजे. आणि मग शांत डोक्याने जर विचार केला तर त्यांना कळेल की जसं संजय राऊत यांनी सांगितलं की ते आचार्य दादा धर्माधिकारी हे जे काँग्रेसचे जुने नेते त्या काळातले, त्यांनी जे म्हटलं होतं की पैशाचा बाजार म्हणजे पैशाचं राजकारण म्हणजे वेश्या बाजार, तर ते कसं खोटं आहे आणि आम्ही तसं काही करणार नाही
असं कुठंतरी कुणीतरी म्हटलं पाहिजे इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.